जगामध्ये 195 देश आहेत. किती देश आहेत? 195. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? पासपोर्टची आवश्यकता असते. एरोप्लेन मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला पासपोर्टची आवश्यकता असते, आहे की नाही? जर मला गोव्यावरून पुण्याला जायचं असेल तर एरोप्लेनने जायचंय. गोव्यावरून कुठे जायचंय? पुण्याला जायचंय. मग मला पासपोर्टची आवश्यकता आहे का नाही? कसं काय नाही बरं? भारत देशात बरोबर. ह्याला मुंबईवरून मला अमेरिकेला जायचं असेल तर पासपोर्ट पाहिजे का नको? पाहिजे, आहे की नाही? एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर पासपोर्टची आवश्यकता आहे. मग तुम्हाला जगाची सफर करायची का? तुम्हाला आवडेल का दुसऱ्या देशात जायला? चला तर मग जगातील सर्वात आनंदी देश फिलिपाईन्सची आपण सफर करूया. स्पेनचा राजा फिलिप याच्या नावाने या देशाचे नाव पडले असून मनिला ही या देशाची राजधानी आहे. फिलिपाईन्स हा एक द्वीपसमूह आहे. याला कोणत्याही देशाची सीमा लागलेली नाही. तो समुद्रामध्ये असल्याने चारी बाजूनी पाण्याने वेढवलेला आहे. येथे अनेक प्रकारचे द्वीपसमूह आहेत. जवळपास 7,741 हे लहान मोठे द्वीपसमूह आहेत. फायनली याला 1935 साली स्वातंत्र्य मिळाले. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून फिलिपाईन्सला ओळखले जाते. नारळ आणि पपई याचे सर्वात जास्त उत्पादन या देशामध्ये घेतले जाते. जगातील पहिला मोती याच देशात मिळाला. जवळपास 34 किलोचा मोती. या देशाला मोत्यांचा देश म्हणूनही ओळखले जाते. पासपोर्ट मध्ये आपलं नाव, आपलं जन्मतारीख, आपण कुठं राहतो, आपला जन्म कुठे झाला हे पण असतं. आज आम्ही शिकलो की एरोप्लेनचे प्रवास दुसऱ्या आपल्याला या देशातून दुसऱ्या देशात जायचे असले तर पासपोर्टची जरूरत असते आणि याच राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे आहे तर पासपोर्टची जरूरत नसते. आज आम्हाला कळालं की जग किती मोठं असतं. इंटरनेटने तर खूप जवळ आले.